सत्यसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। रायगड जिल्हा राणवली येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी माघी श्री गणेश जन्मोत्सव दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत थाटामाटात गणेशांच्या व भगवान जिव्हेश्वरांच्या नावाच्या जयघोषात संपन्न झाला। सदर मंदिर हे दिनांक 15 जानेवारी 1999 या दिवशी संस्थापक अध्यक्ष कैलासवासी नारायण वाऊळ व त्यांचे सहकारी यांच्या कल्पनेतून गणेश ट्रस्ट राणवली तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड स्वकुळ साळी समाज या नावाने संस्थेची स्थापना झाली। तेव्हापासून प्रतिवर्षी गणेश जयंतीच्या अगोदर 4 दिवस दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात होते। यामध्ये होम हवन, भजन, कीर्तन, लोकोपयोगी व्याख्यानं तसेच हिंदू संस्कृतीचे पालन करणारे कार्यक्रम आयोजित केले जातात। सदर 4 दिवस चालणारे या कार्यक्रमांसाठी बाहेर गावाहून भरपूर भक्तगण येऊन या कार्यक्रमाचा भरपूर आनंद व आस्वाद घेतात। आलेल्या सर्व भक्तांना आयोजक व संयोजक सकाळी अंघोळीची सोय, चहा, पाणी, नाश्ता, दुपारचं जेवण, 5 वाजता चहा व बिस्किट, रात्री जेवण व झोपण्याची उत्तम व्यवस्था करतात। श्री गणेश जन्मकाळ दिवशी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं आयोजन उत्तम प्रकारे केलं जातं। त्यामुळे आलेल्या कोणत्याही भक्ताची कोणतीही गैरसोय होत नाही। तसेच आज 22 जानेवारी रोजी इचलकरंजीचे अक्षरधारा प्रिंटर्सचे व्यवस्थापक श्री महादेव साळी यांचा वाढदिवस असल्याने उपस्थित असलेल्या सर्वांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व दीर्घायुष्य चिंतलं। या कार्यक्रमासाठी इचलकरंजी स्वकुळ साळी समाज भुवनेमाळ अध्यक्ष श्री प्रशांत पांढरपटे, गृहनिर्माणचे अध्यक्ष राजेंद्र ज्वारे, ॲडव्होकेट सावेकर, इंजिनियर आनंदा बावणे, सुभाष गटे, अक्रूर इंगळे साहेब, रवींद्र बागडे, लक्ष्मण गणपती, अशोक बागडे, राजू बुरशे, विजय डांगरे, दत्ता डांगरे, उत्तम डांगरे, संजय महाजन, चंद्रकांत पागडे, महादेव साळी आणि श्री गजानन आवळकर, सूर्यकांत बागडे, माननीय चंद्रकांत हावरे, विजय केर्लेकर, सोमनाथ कासाटकर, विजय वक्ते, विक्रम पाठक, डॉक्टर चंद्रशेखर बारगजे, उदय कुमार साळी, अविनाश साळी, सुधाकर शिपूरकर, सुभाष आढाव, भास्कर चौधरी, अजित साळी, सुरेश लंगोटे, दिनकर डहाके, देवेंद्र क्षीरसागर, विजय वाऊळ, दिलीप पोरे, दिलीप जाळिंद्रे, विठोबा हावरे, विठोबा तांबे तसेच इचलकरंजीतून स्वकुळ साळी समाज भुवनेमाळ अध्यक्ष कांता ताई बडवे, सुवर्णा बडवे, संजीवनी धवन, सुनीता साळी, अमृता तांबे, जयश्री शिंगारे, मेघा पोरे, रुपाली ठोके, वैशाली मांडवकर, सारिका डांगरे, अनुराधा काजमे तसेच अन्य भक्तगण गावागावातून आले होते। त्यामुळे कार्यक्रमाची शोभा आणखीनच वाढली। सत्यमुख परिवारातर्फे आयोजक संयोजक यांचे खूप खूप आभार, हार्दिक अभिनंदन। येथून पुढेही या सर्वांनी हिंदू संस्कृती जपण्यासाठी असेच वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करावेत व उपस्थित सर्व भक्तजनांना त्याचा आस्वाद घेण्याची संधी श्री रामभक्त हनुमानजी सर्वांना देऊ देत ही प्रार्थना। तसेच सर्वांना यशोमय, सुखमय, व्याधीमुक्त, सुखकारक जीवन जगण्याची प्रेरणा देऊत ही श्री प्रभू रामभक्त हनुमानजी चरणी प्रार्थना। सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मंगलेकर, इचलकरंजी। हे आम्हाला नेहमीच भेटत असतात। प्रत्येक समाज कार्य करण्यामध्ये त्यांचा खालीचा वाटा असतो आणि असे व्यक्तिमत्वामध्ये की समाजामध्ये वावरताना त्यांची एकमेव अशी भावना असते की मी जिथे तिथे इचलकरंजी समाज, मी जिथे कार्यालय असेल तिथे इचलकरंजी समाज असेल तर त्या जागेवर ते समाजामध्ये जातात त्यावेळी ते एकटे जात नसतात। तर अनेक समाजाचे समाज बांधव, महिला मंडळ या सहित ते कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि आजचं मी उदाहरण देऊ शकतो की या ठिकाणी महिला मंडळ त्यांच्या सोबत जवळजवळ 16-17 महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि पुरुष मंडळामध्ये देखील एक 17 सदस्य या ठिकाणी कार्यकारिणीचे सदस्य या ठिकाणी उपस्थित झाले। मी प्रशांत पांढरपटे यांचा खूप खूप मनापासून आभार मानतो। यांचा आपण यांचं बोलण्यामध्ये तेवढ्या टायमाने मी सांगतो की त्यांचा आपल्याला नक्कीच आपल्याला मनावर ऐकायला पाहिजे।
जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा. मित्रांनो, विसरू नका.